आणि अशा डेड बॉडीला मी मेकअप केला. तोपर्यंत माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतं. जवळच्याच होत्या सरोजराव मॅम, तर त्या एक्सपायर झाल्या आणि त्यांचा मुलगा आउट ऑफ होता. तर त्यावेळेला तो 2 ते 3 दिवसांनी येणार होता. तर त्यावेळेला मला त्यांच्या सिस्टरचा फोन आला आणि त्या माझ्या खूप जवळच्या होत्या, कारण की बरेचसे मी इव्हेंट घ्यायचे त्यावेळेला त्या ऍज अ अँकर म्हणून यायच्या, पण माझा आणि त्यांचं रिलेशन आई आणि मुलीप्रमाणे होते. त्या मला मुलगी मानत होत्या आणि त्या एक्सपायर झाल्यावरती खूप वाईट वाटलं, खूप रडलो आम्ही. पण त्याच्यानंतर त्यांच्या घरून फोन आला बहिणीचा की क्षमा असं असं आहे, तू येशील का त्यांचा मेकअप करायला की कुणाला पाठवशील का. तर त्यावेळेला मला नाही म्हणणं जड जात होतं, म्हणून मी त्यांना हो बोलून बसली. पण मग आता मेकअपला कोण नेणार किंवा कुणाला सांगणार की त्यांचा मेकअप करा. तर माझ्यापेक्षा पण थोड्याशा वयस्कर ज्या आहेत त्यांना मी सांगितलं तुम्ही कराल का ताई. तर त्या बोलल्या मॅडम मला नाही जमणार, मला भीती वाटते. ठीक आहे म्हटलं आता मी तर हो म्हटलेली, मी कुठे तर त्यांची ऋणी होती. कारण बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या होत्या. ऍक्च्युली माझ्यासाठी खूप अशक्य गोष्ट होती, पण मी त्यांना म्हटलं मी येते